आपण आहोत मित्रांनो, आपण आहोत सुधागड किल्ल्यावर। इथे आपल्याला भवराई मातेचं मंदिर दिसतं। प्रत्येक किल्ल्याला त्याची एक कुलदेवता असते। रायगडाला शिरकाई देवीचं शिर्के घराणे पूर्वी होते, असे घराणे पूर्वी राहायचे। इथं भोर घराणे होतं म्हणून भोराई माता इथे स्थापन केली त्यांनी, त्यांचं कुलदैवत। आणि भोराई मातेच्या मंदिरच्या पुढे आपण बघतो हा स्तंभ आहे। इथे आपल्याला एक हत्ती दिसतो आणि हा मोठा स्तंभ दिसतो। वर दिवा लावला जायचा पूर्वी। जेव्हा आपण इकडे बघतो तिकडे आपल्याला शिळा दिसतात, याला म्हणतात वीरगळ। इथे याच्यामध्ये काही वीरगळ आहेत आणि काही सतीशिळा आहेत। आता वीरगळ आणि सतीशिळा म्हणजे काय? वीरगळ म्हणजे पूर्वी काय व्हायचं, जेव्हा लेखनकला अवगत नव्हती तेव्हा एखादा वीर जर शहीद झाला एखाद्या गडासाठी, हा गड हा किल्ला 2200 वर्षापूर्वीचा आहे। इथे ठाणाळे लेणी सुद्धा आहे, म्हणजे बौद्धकालीन लेण्या सुद्धा या गडावर आढळतात। त्या 2200 वर्षापूर्वीपासून हा गड नांदतोय इकडे। आपण जेव्हा हे बघतो इथे काही स्तर आपल्याला दिसतात। या शिळेवर आपल्याला 1 2 3 4 4 स्थळ दिसत आहेत, 4 स्तर दिसत आहेत। यामध्ये काय असतं, एखादा वीर जर लढाईमध्ये शहीद झाला तर त्या शहीदाला सन्मान देण्यासाठी ह्या वीरगळ आहेत। एखादा वीर जर शहीद झाला तो कशा युद्धात शहीद झाला, आता आपण जेव्हा ही वीरगळ पाहतो इथे आपल्याला 2 अप्सरा दिसत आहेत आणि इथे एक योद्धा दिसतोय। इथे एक घोड्यावर बसून हा योद्धा दिसतोय आणि अप्सरा दिसत आहेत। त्या अप्सरा त्या योद्ध्याला घेऊन जात आहेत। इथे एक शिवपिंड आहे आणि इथे एक अप्सरा आहे आणि तो योद्धा आहे, असं आपल्याला एकंदरीत दिसतं। याचा अर्थ असा, तो योद्धा शहीद झाल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ, म्हणजे एखादा योद्धा जर शहीद झाला त्याला सन्मान भेटावा यासाठी तो त्याला अप्सरा घेऊन येतात, अशी त्या लोकांची धारणा होती की आपल्या लोकांसाठी जर शहीद झाला, गडांसाठी एखाद्या गावासाठी यासाठी शहीद झाला तर त्याला अप्सरा घेऊन येतात आणि त्याला स्वर्गाचं स्थान भेटतं, असं या 4 स्तरातून इथे आपल्याला दिसतं। ही थोडी अंधुक दिसते। इथे आपल्याला वीर दिसतात, तो घोड्यावर बसलेला वीर दिसतो आणि इथेही अप्सरा घेऊन जात आहेत। इथं 3 स्तर आहेत, इथेही अप्सरा आणि इथे शिवपिंड आता गेलेला आहे कालांतराने। आता आपण जेव्हा इकडे येऊ तेव्हा इथेही आपल्याला तसंच दिसतं। इथे लढाई होत आहे आणि मग अप्सरा घेऊन गेला आणि इकडे स्वर्गलोकात घेऊन गेला। इथे आपल्याला चंद्र दिसतो आणि इथं आपल्याला सूर्य दिसतो। हा गोलाकार सूर्य मानला जातो आणि हा चंद्र, म्हणजे इथे लढाई झाली आणि त्याला अप्सरा घेऊन जात आहेत। आणि हे चंद्र आणि सूर्य का कोरला आहे, कारण इकडे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे त्या वीराची ख्याती इथे नांदत राहो असा अर्थ आहे। आपण जेव्हा इकडे येतो इथे तेच आहे, म्हणजे काही वीरगळाला 3 स्तर असतात, काही वीरगळाला 4 स्तर असतात। इथे एक घोडा दाखवला आहे, काही इथे एक वीर दाखवला आहे, इथे घोडा दाखवला आहे, इथे शिवपिंड आहे, ते भक्ताची पूजा करत आहेत, इथे चंद्र आहे, इथे सूर्य आहे असं दाखवलं आहे। आणि मंदिरचं एक इथे कळस सुद्धा दाखवलेलं आहे। याचा अर्थ काही म्हणजे गाय रक्षणासाठी, गोरक्षणासाठी किंवा घोडे पूर्वी होते त्यांच्या संरक्षणात जर वीराला जर कोणी त्यांना घेण्यासाठी आलं किंवा लुटण्यासाठी आलं तर त्याला वीराला मरण आलं तर त्याला मरण आल्यानंतर अप्सरा घेऊन जात आहेत आणि स्वर्गलोकाला तो प्राप्त झाला असे आपल्याला दिसते। आपण जेव्हा अशाच या भरपूर प्रमाणात इथे वीरगळ दिसतात। आता आपण इथे जेव्हा बघतो इथे आपल्याला काही सतीशिळा सुद्धा आढळतात। आता इथे आपल्याला सतीशिळा आढळते। इथे एक हात दिसतोय आणि इथे 2 अप्सरा आहेत आणि इथे एक वीर आहे आणि इथे एक हात आहे। आता हा एक हात वेगळा प्रकार आहे, म्हणजे जर वीराला मरण आलं त्याच्या पत्नीसुद्धा त्याच्यासोबत सती गेल्या आणि त्यासुद्धा अजरामर झाल्या आणि स्वर्गलोकी प्राप्त झाल्या, या वीरगळेचा अर्थ आहे। इथेही आपल्याला सतीशिळा दिसते, म्हणजे वीरासोबत त्या सती गेल्या आणि इथे दोघं दाखवलेले आहेत आणि नंतर हे दोघं ते स्वर्गलोकाला प्राप्त झाले असे आहे। इथं आपल्याला धनुष्यबाण दिसतो, म्हणजे फार पूर्वीच्या काळात धनुष्यबाणाने युद्ध व्हायचं आणि तो धनुष्यबाणाचं युद्ध झाला आणि वीराला शहीद झाला आणि त्यानंतर त्याच्या स्मरणार्थ त्याची पत्नीसुद्धा त्याच्यासोबत सती गेली आणि
ती अमरत्वाला प्राप्त झाली आणि देवलोकाला प्राप्त झाली असे आपल्याला दिसते. इथे आपल्याला एक शिवपिंडाचं इथे दिसतं. अशा पद्धतीने या विरगळ आणि सतीशिळा इथे भरपूर प्रमाणात आढळतात आणि याही परिसरात आपल्याला बऱ्याच समाधी दिसतात. म्हणजे आजूबाजूला या गडाच्या रक्षणासाठी किंवा आजूबाजूच्या गावासाठी या स्वराज्याच्या पूर्वीच्याही या विरगळ असतील असं वाटतं. कारण स्वराज्यानंतर त्याची आपण बाजीप्रभू देशपांडे बघतो, तानाजी मालुसरे बघतो, त्यांच्या समाध्या आहेत. तर त्या समाधीच्याही अगोदर हा विरगळचा कन्सेप्ट होता. म्हणजे एखादा शहीद झाला, त्यांचं नाव नाही राहायचं, पण त्या शहीदाची आठवण म्हणून हे विरगळ इथे कोरले जायचे. धन्यवाद.